कोल्हापूरच्या नांदणी इथं महादेवी हत्तीणीच्या घरवापसीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। गुजरातमधील वनताराची टीम नांदणीमध्ये दाखल झाली असून हत्तीणीसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थानाची आणि इतर सुविधांची पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशनच्या वतीनं महादेवी निवासाची व्यवस्था युद्धपातळीवर उभारली जाते आहे। या सर्व कामांचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जाणार आहे। समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे। दरम्यान महादेवी हत्तीणीच्या परतीच्या हालचालींमुळे नांदणी परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। ज्या कायमस्वरूपी सुधारणा करायच्या त्याला काही वेळ लागतो हे लक्षात घेऊन तात्पुरत्या सुधारणा करून येत्या काही दिवसामध्ये माधुरी हत्तीन परत नांदणी मठाकडे सुपूर्द करायचा हा निर्णय वनताराला घ्यावा लागला। आणि एक प्रकारे जनतेच्या रेट्याचा काय फरक पडतो हे यातून सिद्ध झालेलं आहे। माधुरी हत्तीन परत येणार आहे ते सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं। कोण किती मोठा असला काही असलं तरी जेव्हा जनता ठरवते त्यावेळी न्याय व्यवस्थेला सुद्धा जनतेसमोर झुकावं लागतं। पण आता एक 2-3 दिवसामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। वनताराची टीम या ठिकाणी येऊन गेली आहे नांदणी मठ गावामध्ये आणि त्यांनी पाहणी केलेली आहे। मी वनतारा टीमचे सुद्धा आभारी आहे। लवकर हत्ती आमच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा व 400 वर्ष असलेली परंपरा जी खंडित होण्याचा घाट घातला होता तो पुन्हा ती परंपरा चालू राहावी यासाठी वनतारांचे आम्ही आभारी आहोत। आणि माधुरी हत्तीचं आम्ही स्वागत एकदम जल्लोषात असं आम्ही या ठिकाणी करणार आहोत।